नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 22 नोव्हेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पहा, कारण खूप महत्त्वाचे आपण 10 प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण, ते पण वन लाइनर स्वरूपामध्ये। तर बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ कोणी घेतली आहे? तर नितीश कुमार यांनी। यानंतर आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळांवर धावायला केव्हा सुरू होणार आहे? तर डिसेंबर 2025 मध्ये। यानंतर मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी आपल्या भारतीय रेल्वेने कोणती प्रणाली स्थापित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर दृष्टी सिस्टम। यानंतर चौथा प्रश्न, तर कॅम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द जाहीर केला आहे? तर तो आहे पॅरासोशियल हा शब्द। यानंतर आपल्या भारतीय सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला आहे? तर तो गुजरात या राज्यामध्ये केला आहे। यानंतर नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर युनायटेड किंगडम या देशाला। यानंतर सातवा प्रश्न, 2025 मध्ये आपल्या भारताची पहिली अणु चाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धाला किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर 51 वर्ष। यानंतर 2026 चा FIH हॉकी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल? तर बेल्जियम आणि नेदरलँड या। यानंतर 16व्या गव्हर्नर्स अवॉर्ड्स मध्ये मानद ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर टॉम क्रूज व डेबी ॲलन यांना। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपला, तर कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला GI टॅग मिळाला आहे? तर मध्य प्रदेश या। यानंतर विद्यार्थ्यांनो, आज आहे 22 नोव्हेंबर 2025 ही तारीख। तर आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात स्पष्टीकरणासहित। तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तर मिशेल बॅचेलेट यांना। कोणाला? तर मिशेल बॅचेलेट यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर 2024 या वर्षाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार चिलीच्या माजी राष्ट्रपती मिशेल बॅचेलेट यांना प्रदान करण्यात आला आहे। तर त्यांना हा पुरस्कार लिंग समानता, मानवाधिकार आणि लोकशाहीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आलेला दिसून आला। तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त आणि UN वुमनच्या संस्थापक संचालक म्हणूनही काम केले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा, तर 2025 सालचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विद्यार्थ्यांनो, गदिमा पुरस्कार म्हणजे काय? तर गोविंद दामोदर माडगुळकर असा पूर्ण अर्थ होतो याचा। तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी, सुहास जोशी यांना। कोणाला? तर सुहास जोशी यांना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर 2025 सालचा गदिमा म्हणजेच गोविंद दामोदर माडगुळकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झालेला आहे। तर 14 डिसेंबर 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल आणि हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जात असतो। तर यापूर्वी 2024 सालचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया यांना जाहीर झाला होता। तर 2023 सालचा पुरस्कार आशा काळे यांना जाहीर झाला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तिसरा प्रश्न, अलीकडेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गोल्डन टॅबी नावाचा वाघ आढळून आल्याची बातमी आहे। तर हे उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आसाम या राज्यामध्ये आहे। कोणत्या? तर आसाम या राज्यामध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे। तर गोल्डन टॅबी वाघ जो प्रत्यक्षामध्ये बंगाल वाघाचा एक दुर्मिळ रंग प्रकार आहे, तर तो फक्त आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातच आढळतो। यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहूयात आपण। तर SC/ST समाजातील व्यक्तींचा अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारशाला
कोणत्या गटातील सरकारी नोकरी दिली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गट क किंवा गट ड. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, SC/ST समाजातील व्यक्तींच्या अत्याचाराने मृत्यू झाल्यास वारसाला आरोपपत्र दाखल झाल्यावर किंवा FIR नोंदवल्यानंतर 90 दिवसांच्या आत यापैकी जे आधी घडेल सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे. तर ही नोकरी गट क किंवा गट ग संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय पदांवर दिली जाणार आहे. तर कार्यपद्धती काय आहे यामध्ये? तर आरोपपत्र दाखल झाल्यावर अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या खून किंवा अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, यानंतर FIR नोंदवल्यानंतर जर विहित कालावधीमध्ये आरोपपत्र दाखल झाले नाही तर FIR नोंदवल्याच्या तारखेनंतर 90 दिवसांच्या आत, तर यानंतर नोकरीचा प्रकार कोणता? तर यापैकी जी घटना अगोदर घडेल त्यानुसार कुटुंबातील एका पात्र वारसाला गट क किंवा गट ड संवर्गातील शासकीय किंवा निमशासकीय नोकरी दिली जाणार आहे. यानंतर संवर्गाची निवड कशी? तर गट क आणि गट ड मधील पदांसाठी नोकरी दिली जाणार आहे. तर अंमलबजावणी, तर सामाजिक न्याय विभाग या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. यानंतर 5वा प्रश्न, क्रिकेट कसोटीमध्ये 4000 धावा आणि 300 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तो आहे रवींद्र जडेजा. कोण? तर रवींद्र जडेजा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, क्रिकेट कसोटीमध्ये 4000 धावा आणि 300 विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा ठरला आहे. तर यापूर्वी आपल्या भारताकडून हा विक्रम करणारे पहिले खेळाडू महान अष्टपैलू कपिल देव हे होते. तर जडेजाने नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा तो एकूण चौथा खेळाडू आहे. तर इतर खेळाडूंमध्ये इयान बोथम इंग्लंड आणि डॅनियल व्हिटोरी न्यूझीलंड मधील याचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर आपल्या भारतातील पहिले ड्रोन सिटी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे. तर आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यातील ओरवाकल औद्योगिक परिसरामध्ये हे ड्रोन शहर उभारले जाईल. तर हे 300 एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेले असेल, जिथे ड्रोनचे उत्पादन, चाचणी, संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तर या व्यतिरिक्त हरियाणातील सिसाई गावामध्ये देखील भारत फ्युचर टेक पार्क नावाने एक ड्रोन सिटी विकसित केली जात आहे. यानंतर 7वा प्रश्न, तर सरकारने जाहीर केलेले 4 नवीन लेबर कोड कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कामगार कायदे सोपे व सुलभ करण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सरकारने 4 नवीन लेबर कोड कामगार नियमांचे आधुनिकीकरण करण्यासाठी व कामगारांचे कल्याण सुधारण्यासाठी तयार केले आहेत. तर या संहितेचा मुख्य उद्देश कामगारांना किमान वेतन, वेळेवर पगार, महिलांसाठी समान संधी व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे असे आहे. तसेच व्यवसाय करणे सुलभ करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवणे असं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कामगारांचे कल्याण यामध्ये पाहूयात. तर प्रत्येक कामगाराला किमान वेतन, वेळेवर वेतन आणि ओव्हरटाईमचा पगार मिळावा ही सुनिश्चित करते. यानंतर सामाजिक सुरक्षा, तर कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा व मोफत आरोग्य तपासणीची सोय उपलब्ध करणे. समान संधी यामध्ये काय? तर महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी समान संधी व समान वेतन देणे. आणि व्यवसाय सुलभता काय? तर 29 जुन्या कायद्यांचे एकत्रीकरण करून व्यवसाय करणे सोपे करणे आणि रोजगाराला चालना देणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षितता काय यामध्ये आहे? तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य सुधारणे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्रिटन या 2 देशांदरम्यान अजेय वॉरियर 25 संयुक्त लष्करी अभ्यास 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बिकानेर राजस्थान मध्ये. कोठे? तर बिकानेर राजस्थान मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर भारत आणि ब्रिटन यांच्यातील अजेय वॉरियर 25 संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे करण्यात आले आहे। तर हा सराव 17 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होत आहे। यानंतर 9वा प्रश्न, आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबईमध्ये। कोठे? तर मुंबईमध्ये। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई बियाणे काँग्रेस 2025 चे आयोजन मुंबई, भारत येथे करण्यात आले होते। तर हे संमेलन 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले। तर आपल्या भारताला सुमारे 10 वर्षानंतर या परिषदेचे यजमानपद मिळाले होते। यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला 3 विशेषवर आधारित आहे। सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे। तर दरवर्षी सार्वत्रिक बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 20 नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो। केव्हा? तर 20 नोव्हेंबर या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक बाल दिवस म्हणजेच युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात येत असतो। तर जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रांनी 1954 मध्ये 20 नोव्हेंबर हा दिवस सार्वत्रिक बाल दिवस म्हणून घोषित केला आहे। तर 1959 मध्ये याच दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने बाल हक्कांची घोषणा स्वीकारली होती। त्यामुळे ही तारीख निवडण्यात आलेली दिसून येते। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतामध्ये मात्र पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात असतो। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा की प्रश्नाचे उत्तर काय आहे। तर प्रश्न पाहून घेऊयात। तर बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सर्वांनी कळवा की व्हिडिओ कसा आहे। आणि जाता जाता आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।